नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शब्दांच्या जातीमधला 5वा प्रकार सुरू करत आहोत. तर क्रियाविशेषण अव्यय. तर या क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या बघताना जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर आज एक छोटीशी उदाहरण बघा. आज, काल किंवा तिथे, परवा असे शब्द या ठिकाणी आपण काय करत असतो, वापरत असतो. क्रियाविशेषणाचे प्रकार सांगताना क्रियाविशेषणाचे एकूण 6 प्रकार सांगितले जातात. पहिला आहे कालवाचक, दुसरा आहे स्थलवाचक, तिसरा आहे रीतिवाचक, चौथा परिणामवाचक, त्याला संख्यावाचक असंही म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्नार्थक आणि निषेधार्थक असे 5 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यापैकी आपण पहिला प्रकार जो आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. जसं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया घडण्याची वेळ त्याला कालवाचक म्हणतात. म्हणजे आत्ता, उद्या, परवा, आज असे त्याचे आपल्याला उदाहरणं सांगता येतात. स्थलवाचक क्रिया घडण्याचं जे ठिकाण असतं त्याला त्या ठिकाणी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. इथे, तिथे, वर, खाली असे शब्द त्यामध्ये येत असतात. त्यानंतरचा तिसरा आहे रीतिवाचक. क्रिया कशी घडते, हळूहळू घडते, वेगाने घडते, की जसं आपोआप घडते, की मुद्दाम केलं जाते, असं ज्या ठिकाणी येतं त्याला आपण काय म्हटलं जातं, तर रीतिवाचक. संख्या किती प्रमाणात काय घडलं ते म्हटलं तर संख्या विशेषण आहे. जसं खूप आहे, जास्त आहे, किंचित आहे, थोडं आहे, तर तो संख्या प्रकारामध्ये येतो किंवा भरपूर आहे. त्यानंतर आहे प्रश्नार्थक क्रिया. प्रश्न विचारण्यासाठी, जसं का, कसं, केव्हा, कधी, यामध्ये प्रश्नार्थक मध्ये येतात. निषेधार्थक म्हणजे नकारासाठी, नकोय, न किंवा नाही किंवा नको अशी शब्द ज्यामध्ये. तर यामध्ये कंबाईन उदाहरणं या ठिकाणी रीतिवाचक, कालवाचक, स्थलवाचक आणि परिणामवाचकचे आपण बघणार आहोत. तो हळूहळू चालतो. त्याच्यामध्ये हळूहळू हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. ती दररोज अभ्यास करते, दररोज नियमित आहे, कधीतरीच नाही. म्हणजे कोणता आहे, कालवाचक आहे. सातत्य दर्शक असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. इथे खेळू नको, स्थलवाचक आहे. तेथे जाऊ नको, ते पण तेथे म्हटलं तरी स्थलवाचक आहे. मला खूप भूक लागली आहे, काय, परिणाम. भूक हा काय, परिणामवाचक आहे. यामध्ये आपण 4 मुख्य बघणार आहोत. स्थलवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण, परिणामवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण. याची 2-2 उदाहरणं आहेत. कालवाचक मध्ये जेव्हा तेव्हा, कालवाचक मध्ये आजकाल, स्थलवाचक मध्ये जेव्हा तेव्हा, परिणामवाचक मध्ये जास्त किंवा सर्व, आणि रीतिवाचक मध्ये अचानक, हळूहळू किंवा जोरात किंवा अनुक्रम. अशी काही उदाहरणं या ठिकाणी आपण क्रियाविशेषण अव्ययाची बघितली. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रकार 6वा आपण पुढच्या व्हिडिओत घेणार आहोत. तर त्या अगोदर आपल्या मातोश्री एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला बटन दाबून त्या ठिकाणी नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.